ॲ आई ऑ खारुताई गरुड व्हेरी गुड. पुढे झोपडी ठसा थवा धबधबा
बाळांनो, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे लाकूड तोड्या. एक होता लाकूड तोड्या. त्याच्याकडे एक कुऱ्हाड होती लोखंडाची आणि त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीने तो लाकडे तोडायचा आणि जी लाकडं तोडून झाली त्या लाकडांची मोळी बांधायचा आणि ती बाजारात जाऊन विकायचा आणि त्यातून जे पैसे मिळायचे त्याच्याने तो घर चालवायचा. असा हा मेहनती लाकूड तोड्या होता. एक दिवशी असाच तो लाकूड तोडत होता आणि लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडली पाण्यात. नदीमध्ये त्याची कुऱ्हाड पडली. अरे बापरे, आता काय करायचं बरं? एक तर गरीब लाकूड तोड्या, कुऱ्हाड नसेल तर लाकूड कसं तोडणार आणि लाकूड नाही तोडणार तर कुठून पैसे मिळणार? त्याला खूप वाईट वाटलं. बिचारा रडत बसला नदीजवळ. काय करू आता? ए देवा, ए परमेश्वरा, मला मदत कर, मला मदत कर. असं म्हणता म्हणता अक्षरशः नदीमधून देवी बाहेर आली आणि देवी म्हणाली, काय रे लाकूड तोड्या, काय झालं? लाकूड तोड्याने सगळी हकीकत देवीला सांगितली. देवी म्हणाली, लाकूड तोड्या, तू काही काळजी करू नको, मी तुला मदत करते. देवीने पाण्यात उडी घेतली आणि तिने एक चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली आणि लाकूड तोड्याला दिली. लाकूड तोड्या म्हणाला, देवी, ही माझी कुऱ्हाड नाही, ही तर चांदीची आहे, ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी म्हणाली, बरं. परत तिने पाण्यात उडी मारली. एक दुसरी कुऱ्हाड काढली, अशी चम 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 चमकत होती. ती कुऱ्हाड होती सोन्याची. लाकूड तोड्याला विचारलं, लाकूड तोड्या, ही का रे तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाले, नाही, ही पण माझी कुऱ्हाड नाही, माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती. बघा, लाकूड तोड्या गरीब होता पण तरीसुद्धा तो हावरा नव्हता, हावरट नव्हता, लोभी नव्हता. लाकडाची कुऱ्हाड त्याची लोखंडाची होती पण सोन्याच्या कुऱ्हाडीला तो स्वतःचा म्हणाला नाही, चांदीच्या कुऱ्हाडीला तो स्वतःचा म्हणाला नाही. तो गरीब होता, त्याने सोन्याची कुऱ्हाड घेतली असती तर विकून त्याला किती पैसे आले असते. पण आपली जी वस्तू नाही ती आपली कधीच नसते. मग देवीने पाहिलं की हा लाकूड तोड्या खूप हुशार आहे, खूप प्रामाणिक आहे. आणि मग देवीने काय केलं, तिन्ही कुऱ्हाड घेऊन ती वर आली आणि लाकूड तोड्याला तिन्ही कुऱ्हाड बक्षीस दिली. का बक्षीस दिली? आणि लाकूड तोडा खरा बोलला, प्रामाणिक होता, हो की नाही? म्हणून आपण सगळ्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जी गोष्ट आपली नाही ती कधी घ्यायची नाही. धन्यवाद. बाळांनो, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे श्रावण बाळ. तुम्ही छान छान बाळ आहात ना? असाच एक छान मुलगा होता, त्याचं नाव होतं श्रावण बाळ. तो आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करायचा, त्यांना खूप मदत करायचा. पण त्याचे आईबाबा होते की नाही, त्याचे आईबाबा होते आंधळे, त्यांना दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळे सगळी कामं श्रावण बाळांना करावं लागायचे. आईबाबांना आंघोळ घाल, आईबाबांना जेवण भरून त्यांना जेवण भरव, त्यांचे कपडे धुव, त्यांना झोपव, सगळी कामं श्रावण बाळ करायचा. आणि आईची सेवा करायचा, बाबांची सेवा करायचा, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा श्रावण बाळ. एक दिवशी आई बाबा म्हणाले, श्रावण बाळा, आम्हाला ना काशीला जायचं आहे, देवबाप्पाला भेटायला जायचे काशीला, पण आम्ही असे आंधळे, आम्हाला कोण बरं नेणार? श्रावण बाळ म्हणाला, आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जाईल. मग श्रावण बाळाने काय केलं माहिती आहे का? आई बघा, कावड तयार केली. दोन बाजूला दोन ठेवलं कावड आणि त्याच्यामध्ये एका बाजूला ठेवला आईला, एका बाजूला ठेवलं बाबांना. ती काठी घेतली खांद्यावर आणि श्रावण बाळ निघाला आई बाबांना घेऊन काशीला घेऊन जायला. तेव्हा काय गाड्या घोड्या काही नव्हतं. चालत चालत जंगल पार करत, जो रस्ता मिळेल तो पार करत त्याला जायचं होतं, खूप लांब जायचं होतं.
पण तो श्रावण बाळ खूप आई भक्त बाबा भक्त होता. आई वडिलांसाठी हवं ते करणारा होता. श्रावण बाळाने कावडमध्ये आईबाबांना घेतलं आणि श्रावण बाळ निघाला. थोडं अंतर गेल्यानंतर एक मोठं जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये खूप चालून चालून श्रावणाचे पाय पण दुखायला लागले. पण श्रावण बाळ काही बोलला नाही आईला की माझे हातपाय दुखत आहेत. पण आई बाबा म्हणाले, अरे बाळा, आम्हाला ना खूप तहान लागली आहे, कुठे नदी आहे का बघ बरं, जरा पाणी तरी घेऊन ये. श्रावण बाळ म्हणाले ना, बरं आई. मग त्याने काय केलं, ती कावड खाली ठेवली, एका झाडाखाली आपल्या आईबाबांना बसवलं आणि श्रावण बाळ निघाला पाणी शोधायला. त्याचा जो लोटा होता तो लोटा घेऊन तो निघाला, नदी कुठे आजूबाजूला आहे का बघायला. आणि त्या जंगलामध्ये दशरथ राजा बसलेला होता. त्या जंगलामध्ये दशरथ राजा बसलेला होता. आता दशरथ राजा कोण आहे माहिती का, श्रीराम आहे ना त्यांचे बाबा. ते शिकार करायला आलेले होते आणि दशरथ आपला बाण धरून बसलेला होता, एखादा प्राणी आला तर त्याच्यावर बाण सोडायचा म्हणून. आणि श्रावण बाळ तिकडे गेल्याबरोबर त्याने काय केलं तर पाण्याचा लोटा पाण्यात बुडवला आणि पाण्यात बुडवल्याबरोबर त्या पाण्याचा आवाज आला, बुडबुड 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 बुडबुड. त्याबरोबर दशरथ राजाला वाटलं कुणीतरी प्राणी आलेला आहे. दशरथ राजाला वाटलं कोणीतरी प्राणी आलेला आहे. त्याने हा बाण सोडला. ऐ गो, मेलो मेलो. बघतो तर काय, तो बाण श्रावण बाळाला लागलेला. श्रावण बाळ खाली कोसळला. दशरथ राजा धावत गेला. अरे बापरे, हा बाण कोणत्या माणसाला लागला का काय. तो धावत गेला. बघतो तर काय, श्रावण बाळ जमिनीवर कोसळलेला, त्याच्या छातीत बाण घुसलेला. दशरथ राजाने त्याला उचललं, त्याला जवळ घेतलं, त्याच्या छातीतला बाण काढला आणि त्याला म्हणाला, अरे बाळा, तुला बाण लागला का, मला क्षमा कर. तो म्हणाला, राजा, मी मेलो याचं काही नाही, पण माझे म्हातारे आई बाबा आहेत, ते खूप तहानेने व्याकुळ आहेत, त्यांना पाणी हवं आहे. तुम्ही असं करा, त्यांना पाणी नेऊन द्या. आणि तशाबरोबर श्रावण बाळाने आपला जीव सोडला. दशरथ राजाला खूप वाईट वाटलं. त्याने त्या लोट्यात पाणी घेतलं आणि तो निघाला त्या आईबाबांकडे. आईबाबांकडे आल्यानंतर आईबाबा वाटच बघत होते, काय झालं, कुठे आमचा बाबू, कुठे आमचा बाळ. आणि बघितल्यानंतर कोणच नव्हतं. मग दशरथ राजा त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना पाणी दिलं. हे घ्या पाणी घ्या. तर ते म्हणाले, अरे तू कोण आहेस, आता आमचं बाळ नाही आहे, आमचं बाळ कुठे. दशरथ राजा म्हणाला, मला माफ करा, माझ्यामुळे तुमच्या बाळाला बाण लागला, तो आता या जगात नाही. आईबाबांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, आम्हाला आमच्या बाळाकडे घेऊन चल. आणि मग दशरथ राजाने बाळाकडे नेलं. बघतो तर काय, बाळ जमिनीवर पडलेलं होतं. बाळाला त्यांनी जवळ घेतलं. रडायला लागलं, अरे श्रावण बाळा, तू कुठे गेलास, तू सोडून गेला तर आम्ही कसे जगणार, आमची काळजी कोण घेणार. दशरथ राजाला म्हणाले, अरे दुष्टा, इतका वाईट तू, आमच्या बाळाला तू मारलंस, तू सुद्धा मुलाबाळा वाचून मरशील, मुलांसाठी तडफडशील, असं त्यांनी शाप दिला श्रावण बाळाच्या आईबाबांनी. आणि श्रावण बाळाचे आईबाबासुद्धा तिथेच मेले, त्यांनी आपला जीव सोडला. आता आम्हाला कोण बघणार म्हणून तिथेच त्यांनी आपला जीव सोडला. असा हा श्रावण बाळ आपल्या आईबाबांसाठी खूप काम करणारा. आपण सगळ्यांनी श्रावण बाळ बनलं पाहिजे. काय वाजव. एक होती म्हातारी, ती तिच्या लेकीकडे जात होती. तिला कोल्हा सापडला. कोल्हा म्हटला की, कुठे चाललीस तू. म्हातारी
म्हातारी बोलली की अरे अरे कोल्ह्या मी जरा लेकीकडे जाते तूप रोटी खाते मग 4 दिवस मग जागी होते मग 4 दिवस नंतर खा मला मग तिला दिसला वाघ मग वाघ म्हणाला की मी तुला खाऊ का मग आई बोलली की अरे थांब वाघा मी जरा माझ्या लेकीकडे जाते खाऊन पिऊन जागी होते मग तू 4 दिवसांनी मला खा मग म्हातारी लेकीकडे म्हातारी गेली लेकीकडे खाल्लं मग जाडी झाली मग ती तिच्या घरी गेली मग तिच्या लेकीने टोकर लावलं ती भोपळा तिने बनवला मग म्हातारीला घातलं मग तिला कोल्हा सापडला मग कोल्हा म्हणला की म्हातारी कुठे तर मग आजी बोलली की अरे कोल्ह्या मी नाहीये मग वाघ भेटला ते मग वाघ बोलला की म्हातारी कुठे तर म्हातारी बोलली की मी नाहीये मग म्हातारी